कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। राज्यातील पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण या 9 विभागीय मंडळांतर्फे घेण्यात येणारी 12वीची परीक्षा आजपासून सुरू होतीये। परीक्षेसाठी सर्व यंत्रणा सज्ज ठेवण्यात आलेली आहेत। राज्यातील 3373 केंद्रांवर परीक्षा होणार आहे। कॉपीसारखे गैरप्रकार टाळण्यासाठी भरारी पथके स्थापन करण्यात आली आहेत। परीक्षेतील गैरप्रकार टाळण्यासाठी 271 भरारी पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे। मुंबई विभागातून नियमित 3,25,571 विद्यार्थ्यांसह एकूण 3,42,012 विद्यार्थी परीक्षा देणार आहेत। यासोबतच कॉपी आढळणाऱ्या परीक्षा केंद्रांची मान्यता रद्द करण्यात येणार असल्याची माहिती मिळाली आहे। महाराष्ट्र राज्य शिक्षण बोर्डाचा हा महत्त्वाचा निर्णय असून परीक्षा काळात गैरप्रकार रोखण्यासाठी पूर्ण राज्यात 271 भरारी पथक असणार आहेत। परीक्षेचा निकाल 15 मे पर्यंत लावण्याचे उद्दिष्ट मंडळाने ठेवले आहे। परीक्षेतील गैरप्रकार टाळण्यासाठी यंदा अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येणार आहे। प्रश्नपत्रिका फुटू नयेत म्हणून जीपीएसचा लाईव्ह ट्रॅकिंग होणार आहे। परीक्षा केंद्रांवर व्हिडिओ चित्रीकरण देखील होणार आहे। संवेदनशील परीक्षा केंद्रांवर सीसीटीव्हीचा वॉच असणार आहे।